राणाला भारतात आणलेले काय प्रतिक्रिया? तौर राणा. तौर राणा हा आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 26/11चा एक तो आरोपी होता आणि आता मुंबईमध्ये त्याला अटक झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर कडक शासन व्हावं अशी जनतेची खालून प्रतिक्रिया येते आणि मला तरी असं वाटतं की शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी जनतेची भावना आहे. हो, तौर राणासोबत पाकिस्तान आपले संबंध फेटाळून लावतो. तर पाकिस्तानची नेहमीची भूमिका हीच राहिलेली आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आता दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानामध्ये असला तरी ते कबूल करायला तयार नसतात. हे त्यांचं आजचं नाही आहे. कायम भारताच्या विरुद्ध अशाच पद्धतीच्या कारवाई करणे आणि नंतर ना म्हणणे हा त्यांचा धंदा आहे. हो, मंगेशकर कुटुंबीय तरुणची टोळी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला. तो त्यांचा विषय आहे. शेवटी झालेली घटना ही दुर्दैवी आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही पूर्वीच मी बोललोय. जन्म दाखले जे आहेत पालिकेचे बनावट दाखल्याच्या संदर्भामध्ये ATS कडनं चौकशी केली जावी असं गिरीश महाजन बनावट दाखले महापालिकेचे जे बनावट दाखले आहेत त्यांच्याशी बांगलादेशी कनेक्शन जोडलं जाते आणि त्याची NIA किंवा ATS मार्फत चौकशी केली जावी असं गिरीश महाजन आणि किरीट सोमय्या म्हणतात. केली गेली पाहिजे. बांगलादेशी जर या देशामध्ये राहत असतील तर ही चौकशी केली गेली पाहिजे आणि त्यांनी जे म्हटलंय गिरीश महाजनांनी ते बरोबर आहे. मला तरी असं वाटतं की या देशामध्ये बांगलादेशी राहू नये. ही सगळ्यांच्या जीवनाकरता ते घातक आहेत. इथेच कारवाया करतात. त्यामुळे बांगलादेशी कोणी असो त्याला इथून हाकलून दिलं पाहिजे. ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची पहिलेपासून भूमिका राहिली आहे आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की गिरीश भाऊ आणि किरीट सोमय्या साहेबांनी ही मागणी केलेली आहे. त्यांचा आमचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. भाऊ, एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे यांचा EFP अर्थात फुकट बाबूराव असा उल्लेख केलेला आहे. शिंदे साहेबांना कोणी त्रास देऊ नये कारण की त्या माणसाला काम व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आवडत नाही आणि जर तुम्ही काही बोलत असाल तर मग आम्हालाही बोलावं लागेल.